आपण पाहत आहात बीव्ही महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। वटार येथील रेशन धान्याचा कोटा जातो कुठे? कार्ड धारकांकडून तक्रारींचा पाऊस। प्रशासनाने लक्ष देण्याची गरज। एकीकडे शासनाकडून सर्वसामान्य नागरिकांना विशेषतः गरजू कुटुंबांना स्वस्त दरात धान्य मिळावे म्हणून रेशनिंगची व्यवस्था राबविली जाते। मात्र वटार येथे प्रत्यक्ष रेशन दुकानांवर मात्र चित्र काही वेगळेच आहे। गेल्या काही दिवसांपासून रेशन धान्य कमी मिळत असल्याच्या तक्रारी कार्ड धारकांकडून मोठ्या प्रमाणावर केल्या जात आहेत। वरून तर पूर्ण कोटा येतो, मग दुकानदारांपर्यंत पोहोचताना धान्य नेमके गायब कुठे होते असा सवाल आता संतप्त नागरिक उपस्थित करत आहेत। शासकीय नियमानुसार प्रति व्यक्ती आणि प्रति कार्ड किती धान्य मिळणे आवश्यक आहे याचे स्पष्ट निकष आहेत, परंतु अनेक कार्डधारकांचे म्हणणे आहे की त्यांना 2 ते 3 किलो कमी धान्य दिले जाते। काहींना तांदूळ कमी मिळत आहेत तर काहींना गहू कमी मिळत आहेत, तर शेवटी येणाऱ्या 10 ते 15 कार्डधारकांना काहीच मिळत नाही। 1 ते 1.5 दिवसातच पूर्ण वाटप, तर तिसऱ्या दिवशी येणाऱ्या कार्डधारकास तर संपलं असं उत्तर मिळत असते। रेशन घेण्यासाठी सकाळपासून रांगेत उभे राहूनही धान्य अपुरे मिळत असल्याने कार्डधारकांमध्ये मोठा संताप आहे। मजुरी सोडून आम्हाला रेशनसाठी तासनतास वाट पाहावी लागते आणि त्यातही जर धान्य कमी मिळत असेल तर आम्ही खायचे काय, असा भावनिक आणि संतप्त प्रश्न एक महिला कार्डधारकाने लोकमतशी बोलताना उपस्थित केलाय। मशीनमध्ये नाव नाही किंवा स्टॉक संपलाय अशी कारणे देऊन नागरिकांना रिकाम्या हाताने परत जावे लागते। अंत्योदय कार्डधारकांना दरमहा 35 किलो गहू, तांदूळ, धान्य व 1 किलो साखर मिळणे बंधनकारक आहे। मात्र या कार्डधारकांना प्रत्यक्षात 30 किलो धान्य दिला जात आहे। 1 किलो साखर पूर्णपणे गायब होत आहे। गरिबांच्या तोंडचा घास हिरावून घेतला जात आहे। याबाबत वरिष्ठ पातळीवरून धान्य पुरवठा सुरळीत असल्याचा दावा केला जात असला तरी स्थानिक पातळीवरील या विसंगतीमुळे यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। जर पूर्ण कोठा मिळत असेल तर वितरणात होणारी ही कपात नक्की कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे याचा तपास होणे गरजेचे आहे। जिल्हा पुरवठा अधिकारी आणि स्थानिक प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घ्यावी। लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचा पूर्ण धान्य कोटा मिळावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। बीव्ही न्यूज महाराष्ट्रासाठी सहसंपादक मनोज बागुल।